हॅलो हाय, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. चला आज खूप खूप दिवसातून मी व्हिडिओ काढते. तर आज झालं असं की खूप सारे म्हणजे मागं म्हणजे असं काम वगैरे चालू होतं, कारण आम्हाला दुसरी रूमवरती शिफ्ट करायचं होतं. त्यामुळे खूप सारे दिवस म्हणजे आज माझे असेच गेले की मला लॉंग व्हिडिओ करताच आला नाही. आणि घरातले काम वगैरे असल्यामुळं सगळा पसारा वगैरे आवरणं, भांडे वगैरे घासणं, पॅकिंग वगैरे करणं, किंवा इथं आल्यानंतर परत सगळं तेच पुन्हा पहिल्यापासून नाही का नव्याने सगळी सुरुवात करणं, ह्याच्यात माझा पूर्ण एक दीड मंथ निघून गेला आणि मला व्हिडिओ करणं माझं झालंच नाही. तर आता थोडंसं घेतलं म्हणावं आणि थोडंसं मी म्हणजे असं थोडंसं निगेटिव्ह पण झाले होते, त्यामुळं म्हणजे व्हिडिओच करणं सोडून दिलं होतं. पण चला आता मला कोणाच्या तरी थोडासा म्हणजे नाही का पॉझिटिव्ह बोलण्याने थोडंसं मला माझ्यामध्ये पण जरा पॉझिटिव्ह एनर्जी आली. त्यामुळे म्हटलं चला आपण पण आता व्हिडिओ टाकावा, म्हणून म्हटलं आज मी व्हिडिओ करते आहे. तर हे बघा इथं बसली आहे सिया, आणि मी तुम्हाला आहे ना माझी नवीन रूम पण दाखवते. तुमच्या इकडे पाऊस आहे का सांगा, कारण सकाळपासून इतका पाऊस येतो आहे ना, सकाळपासून कंटिन्युअसली फक्त बुरबुर, असं जास्त पण नाही आहे जोराचा पाऊस, पण असं छोटा छोटा काही नाही येतो आहे. आणि कपडे सुकले नाही, त्यामुळे असे हवेलाच मला नाही का फॅन खाली टाकावं लागले. घरामध्येच गॅलरी आहे, पण गॅलरीमध्ये पण काय होतं, फॅन खाली जरा लवकर सुकतात. गॅलरीमध्ये थोडंसं बाहेरची हवा वगैरे तितकंच असल्यामुळं म्हणजे जास्त लवकर सुकत नाहीत. आज दिवसभर गॅलरीमध्येच होते, पण काय ते काही सुकले नाहीत, थोडेसे ओढलेच राहिले. पाऊस पण लागला त्याला. आता ही माऊलीचे व्हिडिओ बघती, माऊली कुटे म्हणून आहे, त्यांचे व्हिडिओ बघत असते. हॉरर भूताचे वगैरे असतात ते व्हिडिओ छोट्या मुलांचे, तर ते बघत असते. आणि कंटिन्युअसली आता ते संपले म्हणून मला लावून दे म्हणते, मी तिला लावून देते. कोणता व्हिडिओ लावायचा बाळा तुला? कोणता लावून देऊ? कोणचा वाला? हा वाला? थांब आता थोडंसं 10 मिनटं ॲडव्हर्टाईज आहे. लागलंय पिल्लू, आता बघत बस. तिला खूप म्हणजे खूप व्हिडिओ आवडतात त्यांचे, आणि ती कंटिन्युअसली बघत असते. तिला जेवताना वगैरे म्हणजे कधी पण लागतं. तिला टाईमपास म्हणूनच झाला, ती कार्टून सोडून आता तेच बघायला लागली. तिला तोच नाद लागला आहे, 2-4 दिवस झालं आहे. जास्त काही म्हणजे कार्टून वगैरे बघत नाही, कारण तेच व्हिडिओ असतात कार्टूनचे, म्हणून तिला ते कंटाळा आला आहे. आणि हे काहीतरी नवीन तिला इंटरेस्टेड वाटलं, म्हणून आता सध्या ह्याच्याच पाठीमागं लागलं आहे. जास्त नाही दाखवत मी तिला, पण असं थोडंफार, कारण मोबाईलपासून मी शक्यतो तिला लांबच ठेवते. मोबाईल वगैरे देत नाही तिला, त्यामुळं मग थोडीशी टी व्ही बघून देत असते. तर चला आता मी तुम्हाला माझं नवीन रूम दाखवते, आम्ही कशी केली आहे. 1 RKच केलेली आहे, पण मग खूप मोठा स्पेस आहे आणि खूप छान भेटली आहे आता. तर मी तुम्हाला दाखवते मग आमचं कसं आहे म्हणजे रूम वगैरे नाही का. हा आहे आमचा हॉल आहे. हा इथं सिया बसली आहे, तिथं टी व्ही लावलेला आहे आम्ही, इथं सिया बसली आहे. आणि त्यानंतर हा इथं आहे बेसिंग एरिया. खूप मोठा बेसिंग एरिया भेटला आहे आम्हाला, म्हणजे खूप मोठा. मला असं वाटतं आय थिंक 1 रूमचाच, हे बघू शकता तुम्ही, 1 रूम इतकाच आम्हाला नाही का बेसिंग एरिया भेटलेला आहे. इकडं बाथरूम वगैरे, बाथरूम आणि ते, आणि त्यानंतर इकडं आहे किचन, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता, हे बघा असा पसारा करते सारखीच सिया. तिला आहे ना कंटिन्युअसली म्हणजे कपडे काढायला लागतात, सारखी येते. आणि इथं तिचे कपडे ठेवलेले आहेत मी, इतके रोज मी डेली घड्या घालून ठेवते त्याच्या. आणि ही डेली ना ही इतका असे पसारा करते. तिला जो ड्रेस जेव्हा घालू वाटेल ना त्यावेळेस ती घालत असते. आणि हे अशा पद्धतीने सगळे कपडे सगळे बघणार, ते तिला जो आवडेल ना तो ड्रेस ती घालत असते. हे बघू शकता तुम्ही. आता मी किचन दाखवते. हे आहे आमचं किचन, हे बघू शकता. खूप छान रूम भेटली आता आम्हाला, त्यामुळे म्हणजे खूप छान. हे माझं किचन वगैरे, बेसिंग वगैरे आहे. स्वयंपाक अजून बाकी आहे माझा संध्याकाळचा. आणि आता गॅलरी दाखवते. इतकी मोठी गॅलरी आहे ना, खूप मोठी गॅलरी आहे आमची आता. हे बघू शकता, ही पूर्ण ही गॅलरीच आहे आमची. थोडासा अंधार असल्यामुळे दिसत नाही. हे बघू शकता मागं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ना, माझ्या शेजारी जे दिसतंय हे महादेवाचं मंदिर आहे.
म्हणजे मला खूप छान पण वाटतंय, कारण मी देवाच्या शेजारीच आले म्हणून मला खूप छान वाटतंय आणि खूप छान म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स वगैरे येतात आणि छान फील होतं इथं. कारण कंटिन्युअसली देवाची गाणे म्हणा किंवा भजन म्हणा किंवा आरती वगैरे म्हणा, हरिपाठ वगैरे म्हणा, सतत कानावर पडत असतं आणि त्यामुळे म्हणजे खूप छान वाटतं. असं काही नाही वाटत आहे की देवापाशी असं वाटतं की मीच देवाच्या घरामध्ये राहते. खूप छान वाटतं इथं आल्यापासून आणि म्हणजे छान एकदम छान घर पण भेटलं आहे आणि स्पेस पण खूप मोठा भेटला आहे. पहिली जी रूम होती ना ती खूपच छोटी होती आणि खूप सारा असा पसारा आणि स्पेस असा कमी असल्यासारखं. आता कसं आहे, लाईट बिल आम्हाला थोडंसं बचत करूनच वापरावं लागते लाईट, कारण लाईट बिल खूप सारं येतं. त्यामुळं मग लाईट वगैरे मी शक्यतो चालू नाही ठेवत. जिथं असेल ना तिथंच लाईट असतात आमच्या आणि शक्यतो नाही. आणि तुम्हाला अजून एक दाखवते, हे जे आमचं मी तुम्हाला अगोदर ते किचनची गॅलरी दाखवते आहे, हॉल तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना हॉल, त्यानंतर आहे ना इकडून हॉलमधून एक गॅलरीत जायला रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. ही आहे हॉलची गॅलरी, इतकी मोठी बघू शकता आणि ह्या बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने माझं होम टूर होतं. कसं वाटलं तुम्हाला माझं घर नक्की सांगा. म्हणजे आम्ही रेंटनेच राहतो, कारण स्वतःचं घर आहे पण आता कसं जिथं नोकरीला असेल, जिथं जॉबला असतील तिथं जावं लागतं, तिथंच रेंटने घर वगैरे करावं लागतं. म्हणजे आम्ही आता इथं आलेलो जवळपास आहे ना 5 वर्ष झाले. तर 5 वर्षामध्ये आम्ही एकच रूम चेंज केली आणि आता ही सेकंड रूम आहे. जे पहिले होते ना त्यांना त्यांच्या कोणाचं तरी रिलेटिव्हला द्यायचं होतं, मग त्यासाठी आम्हाला ती खाली करावं लागली. नाहीतर मग आम्ही अजून पण तिथंच असतो. पण चला चांगलं झालं एक प्रकारे, कारण आम्हाला स्पेस पण जास्त भेटला आणि खूप छान रूम पण भेटला. त्यामुळं खूप छान समाधानी आहे मी रूम चेंज करून पण. आणि खूप छान पण वाटतं आहे आणि एकदम प्रसन्न वाटतं आहे, कारण आहे ना मला जास्त कशाचं नाही छान वाटत आहे. छान वाटतं आहे ते कशाचं, तर इथं शेजारीच मला महादेवाचं मंदिर आहे ना, त्यामुळे मला खूप छान वाटतं. बाकी दुसरं काहीच नाही. हे बघू शकता मला ह्या खिडकीतनं, हॉलमधल्या ही जी खिडकी ना ह्याच्यातून जरी मी डोकून बघितलं ना तरी महादेवाचं कळसाचं मला दर्शन होतं आहे आणि खूप छान वाटतं आहे मला. कारण देवापाशी मला असं वाटतं की मी देवाच्या घरीच राहते, त्यामुळे मला खूप खूप छान वाटतं. त्यासाठीच मी ही रूम पण ज्यावेळेस बघायला आलो होतो ना त्यावेळेस सिलेक्ट पण केली होती महादेवाच्या शेजारी. मला असं वाटलं पण एक आहे बाबा की मी झोपेतून उठल्यानंतर पण मला दर्शन घेता येतं इथल्या जवळच्या जवळ. पण असं होतं आहे की मी इतक्या जवळ येऊन मला मंदिरात कधी कधी कामाअभावी म्हणा किंवा सियामुळं घरच्या कामांमुळं लवकर म्हणजे रोजची रोज जाणं होत नाही. मला ज्यावेळेस टाईम भेटतोय 2 दिवसांनी म्हणा 3 दिवसांनी म्हणा, सोमवारी तर मी जातेच आवर्जून, पण असं पण मी जाते म्हणजे जाते. आणि सियाला आहे ना रोज शाळेत सोडताना आहे ना बाहेरून का होईना दर्शन घेत असते, त्यामुळं म्हणजे असं खूप छान वाटतं मला नाही का. आणि हे बघू शकता तुम्ही सिया म्हणजे एक मी अनुभव शेअर केला की महादेवाच्या मंदिरापाशी येऊन मला कसं वाटतंय ते नाही का. म्हणजे खूप छान फील होतं आहे मला, एकदम असं पॉझिटिव्ह पण सगळं वाटतंय. आणि म्हटलं चला आत्तापर्यंत व्हिडिओ बंद होते, आता नको बंद करायला नाही का, व्हिडिओ आपण चालू करा कंटिन्युअसली आता. त्यामुळं म्हटलं आज करूनच टाका व्हिडिओ. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. आणि उद्यापासून म्हणजे नाही का मी माझी पूर्ण लाईफस्टाईल वगैरे ती तुमच्याशी शेअर करत जाईल. आणि नक्की कुणी एखादं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.